कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्राचीन विठ्ठल मंदिर हे महाशिवरात्रीच्या दिवशी बंद असल्याचा खोटा प्रचार काही नागरिकांकडून परिसरात केला गेला. मात्र हा अपप्रचार पूर्णतः निराधार असून माहेश्वरी पंचट्रस्ट वांबोरी यांनी या दाव्याला ठामपणे फेटाळलंय. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रकाश बिहाणी आणि महेश भराडिया यांनी स्पष्ट केलंय की विठ्ठल मंदिर रोज पहाटे 5 वाजता उघडलं जातं आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुलं असतं. सकाळी देवाची नियमित पूजा आरती होते, मंदिराची स्वच्छता राखली जाते आणि पावित्र्य टिकवलं जातं. मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा देखील सकाळी 11 वाजेपर्यंत उघडा असतो आणि तो चैनयुक्त असल्यामुळं भाविकांना विठ्ठल मूर्तीचं दर्शन सातत्यानं उपलब्ध असतं. त्यामुळं मंदिर बंद असा दावा पूर्णपणे खोटा असून काही व्यक्तींकडून मंदिराची आणि ट्रस्टची बदनामी करण्याचा प्रयत्न झालाय, असा आरोप प्रकाश बिहाणी आणि महेश भराडिया यांनी केलाय. विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूचे हे जे काही कंपाऊंड दिसत आहे हे नुकतंच काम करण्यात आलेले आहे, कारण सार्वजनिक मुतारी म्हणून इथे वापर करण्यात येत होता आणि तसेच वरच्यावर गवत उगवलं जात असल्यामुळे इथे शेळ्या गवत खाण्यासाठी सोडल्या जात होत्या. पण त्याचं परिणाम स्वरूप म्हणून शेळ्या इथे गाभाऱ्यामध्ये जाऊन तिथे सुद्धा देवातल्या हारांची फुलं खाणे, राडा करणं, तेल पिणे हे सगळं पवित्रता भंग होत होतं, म्हणून तिथे सुद्धा जाळीचा दरवाजा लावण्यात आला. आजची ही जी खुलासा बैठक आहे ही आम्ही माहेश्वरी पंचट्रस्टच्या सर्व ट्रस्टी व समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने या ठिकाणी बोलवली आहे. त्याचं कारण असं की 15/2/2026 रोजी काही लोकांनी खोटी बातमी वांबोरी परिसरात पसरवली की श्री विठ्ठल मंदिर हे ऐन सण व उत्सवामध्ये माहेश्वरी पंचांनी बंद ठेवले. परंतु मी सांगतो, अतिशय जबाबदारपणे सांगतो की हे सर्व खोटं आणि चुकीचं म्हणणं त्यांनी या ठिकाणी मांडले आणि विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून द्वेष तयार करण्याचं काम ते वेळोवेळी यापूर्वी देखील करत आलेले आहेत आणि आत्ता देखील करतायत. सर्वप्रथम तर या गोष्टीची सर्वांना माहिती देतो की मंदिराचं जे मुख्यद्वार आहे म्हणजे बाहेरचं ते 5 वाजता सकाळी आम्ही उघडतो आणि संध्याकाळी 9 वाजता ते बंद केले जाते. मुख्य गाभारा जो आहे त्याची सकाळी 5 वाजता आम्ही पूजा अर्चा नित्यपूजेसाठी तो खुला केला जातो. ते 9:30 वाजेपर्यंत तो सर्व हिंदू धर्मातील भाविक भक्तांसाठी या ठिकाणी खुला असतो. सकाळी या ठिकाणी भजनी मंडळ दैनंदिन भजन, कीर्तन, नामस्मरण नित्य नियमाने या ठिकाणी करत असतात आणि अतिशय या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आपल्याला सकाळी या ठिकाणी पाहायला मिळतंय दररोज. तसंच महिन्याच्या प्रत्येक एकादशीला मुख्य गाभारा हा सकाळी 11:30 पर्यंत खुला असतो. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, तसेच रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्यामार्फत रुद्रपूजा असेल, साप्ताहिक स्वाध्याय दर बुधवारी या ठिकाणी साप्ताहिक स्वाध्यायाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. कार्तिक महिन्यात दररोज सकाळी काकडा आरती, तसेच संक्रांतीचा देखील सण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात. हिंदू धर्मातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात व आनंदात या उत्सवाचा आनंद घेतात. महाप्रसाद, प्रसाद याचं देखील या निमित्ताने माहेश्वरी पंचांकडून आयोजन केले जाते. आता काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणी आषाढी एकादशीच्या किंवा सण उत्सवाच्या वेळेस हे मंदिर बंद असतं, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. प्रत्येक वर्षी या ठिकाणी आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम साधारणतः 5,000 भाविक या ठिकाणी त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात आणि त्यांच्यासाठी मंदिराचा गाभारा हा खुला असतो. दिवसभर आम्ही ट्रस्टी या नात्याने या ठिकाणी उपलब्ध असतो. अशा पद्धतीचं त्यांनी जे काही काल खोटं नाटं सांगितलं त्याच्यासाठी हे खंडन करण्यासाठी ही सगळी माहिती देणं मला गरजेचं वाटतंय, म्हणून मी माहिती देतोय. मंदिराचा गाभारा तुम्ही आत्ता देखील पहा. या मंदिराच्या गाभाऱ्याला जाळीचा दरवाजा आहे.
त्यामुळे भक्त भाविक हे 9:30 वाजता जरी गाभारा बंद झाला तरी भक्त भाविक दिवसभरात केव्हा जरी आला तरी त्याला मंदिराची मूर्ती, देवाचं रूप हे प्रत्यक्षपणे सहजपणे त्या ठिकाणी दिसतंय आणि दर्शन हे भाविक त्या ठिकाणी घेऊ शकतात. याचं देखील आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. कालची जी काही ही मंदिर बंदची जी काही स्टंटबाजी होती ती खरोखर अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्व या न्यासांच्या मार्फत अशा या खोट्या बातमीचा निश्चितपणे निषेध करतो. माहेश्वरी समाज हा पूर्वीपासून सरळ, सहज, परोपकारी, सर्वसमावेशी, सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज अशी ओळख फक्त वांबुरीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. माहेश्वरी समाज महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला, पांडुरंगाला मानणारा आणि पूजणारा समाज आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्यामुळे या गोष्टीचं मी व माहेश्वरी पंच ट्रस्ट हे गोष्टीचं खंडन करतो की ऐन सणासुदीत मंदिर बंद होते. आता दुसरा विषय आपण पाहूया. त्या ठिकाणी दुसरा आणखीन एक लोकांमध्ये संभ्रम केला त्यांनी की ज्या लोकांनी वक्तव्य केलंय की मंदिराचे पावित्र्य मलिन आणि ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातात. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या गोष्टी क्लिअर करतो की उठावणं हा विधी असतो तरी काय. आता उठावणं म्हणजे जर एखादी व्यक्ती मयत झाली तर सर्व समाजातील बांधव हे दुसऱ्या दिवशी एकत्र येतात आणि दुःखांकित कुटुंबाच्या घरी जातात व तेथून त्यांना मंदिराच्या परिसरात एकत्र नेऊन भगवंताच्या साक्षीने त्यांचे सांत्वन करतात आणि त्या ठिकाणी हनुमान चाळिसाचे पाठाचे पठण करून दुःखांकितांना आता तुम्ही सावरा अशी भावनिक साथ दुःखांकित कुटुंबाला घालतात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला, कामाला सुरुवात करा अशी विनंती करतात. यासोबत हे देखील सांगतो की माहेश्वरी समाज हा असा समाज आहे की 12 दिवस दुःखांकित कुटुंब हा मंदिरात तर जातच नाही, परंतु 13 दिवस व गंगापूजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुतक पाळणारा आणि धरणारा माहेश्वरी समाज आहे. त्यामुळे ही अशी खोटी लोकांसमोर अर्धवट माहिती प्रस्तुत किंवा कथन करून चुकीचा अपप्रचार करू नये अशी मी त्या जे काही काल लोकांनी या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांना हात जोडून विनंती करतो. आणि ज्यावेळेस उठावण्याचा कार्यक्रम होतो मंदिराचा गाभारा हा मागच्या बाजूला आहे आणि त्या दुःखांकित लोकांना ज्यावेळेस आणतो त्यावेळेस ते या ठिकाणी सभामंडपामध्ये बसतात, गाभाऱ्याजवळ जात नाही ते. हे देखील त्या ठिकाणी तुम्ही एकदा येऊन पहा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची पूर्ण कल्पना येईल. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तसंच एक तिसरा विषय त्यांनी सांगितला की विठ्ठल मंदिर बचाव समिती. मला तर हसू येतं की विठ्ठल मंदिर बचाव समिती आणि माहेश्वरी पंच यात पुणे धर्मदाय आयुक्त असेल, नगर धर्मदाय आयुक्त असेल किंवा भूमिलेख असेल त्यांनी उल्लेख केलाय, येथे वाद चालू आहे. परंतु हे देखील सपशेल खोटं आहे. यामध्ये काही तथ्य नाहीये. चुकीचे कागदपत्र, बनावट कागदपत्र त्या ठिकाणी ते बनवतायत हे या निमित्ताने आम्हाला लक्षात आलेलं आहे. माहेश्वरी पंच ट्रस्ट गेली 70 वर्षे या मंदिराचं पावित्र्य, स्वच्छता आणि धार्मिक शिस्त राखतंय. माहेश्वरी समाजात कुणाच्याही निधनानंतर पारंपरिक सुतक पाळलं जातं. त्यानंतर उठावना कार्यक्रम आणि हनुमान चालिसा पठण केलं जातं. जोपर्यंत गंगापूजन होत नाही तोपर्यंत देवदर्शन टाळलं जातं. ही आमच्या समाजाची परंपरा असून ही पद्धत मंदिराचा अनादर नव्हे तर श्रद्धेनं पाळलेली धार्मिक शुद्धता आहे, असंही यावेळी सांगितलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.